मृदा यथा यत्र स्थिरो याम्नाश्वेन यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतं। भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृपेने श्री ज्ञानेश्वर माऊली, श्री संत एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या सानिध्यामध्ये रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून आपण या 18व्या अध्यायाच्या 39व्या श्लोकाचा विचार करतो आहोत। विषय आहे तामसी सुख। यदग्रे चाणुबंधेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतं। सुख अर्थात आरंभी सुख वाटणं आणि परिणामी दुःख, हे जे तामसी सुख आहे ते अंतःकरणाला मोह निर्माण करणार आहे आणि मोह निर्माण झाला की मनुष्याच्या ठिकाणी लोभ निर्माण होतो। लोभ आणि मोह हे संसार दुःखाची आणि तामसी दुःखाची दोन मूळ कारण आहेत। लोभ आणि मोह। लोभाने आणि मोहाने मनुष्याला दुःख भोगावं लागतं। एकतर मनुष्याला या संसाराचा लोभ आहे आणि मोहही आहे, ममत्व आहे, मोह आहे, त्यामुळे दुःख भोगावं लागतं। हे दोन विकार जर संपले तर जीवाला दुःख भोगायचं काहीच कारण नाही। पण हे ज्ञानेश्वरीच्या आधाराने आपल्याला कळतं किंवा मोह आणि लोभ यात जर आपण गुंतलो नाही तर मनुष्य मोकळा राहतो। मोहाने आणि लोभाने या प्रपंचामध्ये मनुष्य गुंतला जातो। एक त्याच्याबद्दल मोह आणि त्याच्याबद्दल लोभ, हे दोन्ही विकार अत्यंत, तसे तर सगळे 6 विकार वाईटच आहेत, पण हे 2 विकार जास्तीत जास्त वाईट आहेत आणि म्हणून दुःख भोगावं लागतं। लोभाने आणि मोहाने काय होतं, त्यात पुन्हा काही निद्रा आहे, आळस आहे, प्रमाद आहे। असं म्हणतात की मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे। प्रमाद म्हणजे चुका करणं। कळूनही चुका करतो मनुष्य, न कळाल्यावर तर करीनच करीन, पण कळाल्यावर सुद्धा मनुष्य चुका करतो आणि म्हणून यांच्यापासून होणारं जे सुख आहे त्याला म्हणतात तामसी सुख। माऊली याचा विचार करता आहे, आणि उपेयाचे अपेयाचे पाणी, अखाद्याचे भोजने, स्वैरश्री निधाने होई जे सुख। आणखी सुखाची व्याख्या करतायत माऊली। आणि अपेयाचे पाणी, अपेय पान, अपेय म्हणजे जे पिऊन आहे त्याला मद्याला अपेय पान म्हणतात। त्या मद्यपानाने, अखाद्याचे भोजने, जे खाऊ नये, ज्याचं भक्षण करू नये, मांस वगैरे, त्याच्या भक्षणाने आणि स्वैर जारणी स्त्रीच्या सानिध्याने मनुष्याला जे सुख प्राप्त होतं त्या सुखाला तामसी सुख असं म्हणतात। कारण
ते तेवढ्यापुरतं सुख आहे. मद्यप्राशन करणं तेवढ्यापुरतं सुख आहे, परिणामी त्याचा फार वाईट परिणाम आहे. त्याचप्रमाणे मांस भक्षण करणं तेवढ्यापुरतं त्याचं सुख वाटत असेल, पण परिणाम त्याचा भयंकर वाईट आहे, लक्षात ठेवा. आणि स्त्री सन्निधाने स्वैर व्यभिचारी स्त्रीच्या सान्निध्याने जे जीवाला सुख प्राप्त होतं ते क्षणिक सुख आहे. आणि त्यामुळे त्या सुखाला तामसी सुख असं म्हणतात. का पुढीलांचे निभारे मारे ना तरी परस्वा पहारे, जे सुख अवतरे भाटांच्या बोली. का पुढीलांचे मारे अर्थात किंवा शत्रूला मारण्याने, पुढील म्हणजे शत्रू, शत्रूला मारण्याने, ना तरी परस्व पहारणे, दुसऱ्याचं धन हरण करण्याने. कारण शत्रूला मारल्यावर सुख वाटतं, ते सुख तामसी सुख आहे. दुसऱ्याचं धन अपहरण करणं माणसाला बरं वाटतं, पण त्याचा परिणाम फार वाईट होतो. अथवा जे सुख अवतरे भाटाच्या बोली, किंवा कपटाने हरण केलेलं धन, लबाडी करून हरण केलेलं धन, किंवा कपट, जे सुख अवतरे भाटाच्या बोली. भाट हे पूर्व काळामध्ये राजाच्याकडे राजाचं वर्णन करणारी भाट असत. भाट, ते भाटाचं वर्णन म्हणजे हातभर लाकडून काय म्हणतात ना, 8 हात लाकडून 9 हात धरती. ते जरी अशा प्रकारे बरं वाटत असेल तरी ते सुख क्षणिक आहे आणि ते सुख तामसी आहे. जे आलस्यावरी पोखिजे, निद्रे माझी जे देखिजे, जयाच्या आदियांती भुलिजे, आपुली वाट. जे आलस्यावरी पोखिजे, जे आळसाने पुष्ट झालेलं आहे. आळस हा मनुष्याला प्रपंचामध्येही वाईट आहे आणि परमार्थात तर वाईट आहे. आलस्यम हि मनुष्याणाम शरीरस्थो महारिपुः असं म्हटलेलं आहे. आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे, लक्षात ठेवा. म्हणून आलस्यावरी पोखिजे, जे आळसाने पुष्ट झालेले आहेत, किंवा निद्रे माझी जे देखिजे. आळस हा दोन्ही ठिकाणी वाईट आहे. संसारात आळस असेल तर पद्धतशीर होणार नाही, परमार्थात आळस असेल तर मुक्त होणार नाही. जयाच्या आदियांती भुलिजे आपुली वाट, की ज्याच्या आरंभी आणि शेवटी मनुष्य रस्ता चुकल्या जातो. कोणता रस्ता आहे तो रस्ता आहे आत्मप्राप्तीचा. मनुष्य आळसाने परमार्थालाही पाठ देतो. आळसाने मनुष्य, खरं तर मनुष्याचा जो जन्म आहे तो आत्मप्राप्ती करून घेण्याकरताच भगवंताने या देहाची निर्मिती केलेली आहे. पण मनुष्याला आळस फार आहे. आळसाने मनुष्य अभ्यास करत नाही, आळसाने मनुष्य विचार करत नाही. आळस असल्यामुळे मनुष्य परमार्थ नामस्मरण भजन पूजन करत नाही. कारण परमार्थात तर नक्कीच आळस हा आडवा येतोच, आणि त्या आळसामुळे फार मोठी नुकसान होते. म्हणून सुभाषितकार म्हणतात आलस्यम हि मनुष्याणाम शरीरस्थो महारिपुः. या मनुष्य देहामध्ये आळसासारखा दुसरा शत्रू नाही, लक्षात ठेवा. म्हणून मनुष्याने आळस झटकून परमार्थ केला पाहिजे, म्हणजे आत्मप्राप्ती होते. आत्मप्राप्ती झाली की मनुष्याचं सर्व दुःख समाप्त होते.
तेगा सुख पार्था, असं जे आळसाने सुख होतं. आळशी माणसं इतका आळस की त्याला बोलायचं कामच नाही. त्या आळसाला काही परिसीमा नाही, लक्षात ठेवा. कुठेही बसलं की त्याला झोप येते, कुठेही बसलं की जामे देत बसतो. काय आळस, आळस फार वाईट आहे, लक्षात ठेवा. आणि आळस हा एकतर विरुद्ध आहाराने निर्माण होतो आणि अति खाण्याने आळस निर्माण होतो. आळस जडत्व निर्माण होतं आणि ते जडत्व तो आळस, ते जडत्व माणसाला दुःख देतं, लक्षात ठेवा. कुठेही जडत्व काय कामाचं आहे. म्हणून मी काल सांगितलं तुम्हाला, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. मनुष्याने आपल्या आहारावर विहारावर फार मोठं कंट्रोल ठेवलं पाहिजे. खाण्याचं सुद्धा आपण जर 1.5 भाकरी खात असेल तर एकच खायची, एक खात असेल तर 3 चतकुरच खायचं. म्हणजे जडत्व येत नाही, आळस येत नाही. जास्त खाल्लं, विरुद्ध खाल्लं, राजसी तामसी आहार घेतले की मनुष्याला आळस निर्माण होते, निद्रा आणि निर्माण होते. आणि जे करायला पाहिजे ते कर्म मनुष्य करत नाही. सत्कर्म जे आहे, भजन पूजन आहे, नेमका त्याच्यामध्ये आळस त्याला येतो. काय? आणि म्हणून आत्मप्राप्तीच्या मार्गावरती आळस हा मोठा शत्रू आहे, लक्षात ठेवा. तेगा सुख पार्था तामस जाण सर्वथा. मग असं जे सुख आहे ते सुख झोपेचं सुख आहे, तामसी सुख आहे. आळसाचं सुख आहे ते तामसी आहे. तेगा सुख पार्था तामस जाण सर्वथा. हे सुख जे आहे ते तामसी सुख आहे. हे बहुन सांगायची की जे कथा असंभाव्य. तेव्हा लक्षात आलं का की हे बहुन सांगायची जे कथा असंभाव्य आहे. अर्थात भगवान सांगतात, अर्जुना ही तमोगुणाची कथा फार वाईट आहे, लक्षात ठेव. काय ते सुख, तमोगुणाचं जे सुख आहे ते सुख सुद्धा असंभवनीय आहे. त्या सुखाने काहीच होत नाही. सुख आहे असं वाटतं पण ते सुख नाही आहे, ते एक प्रकारचं दुःखच आहे. कारण आळसाने आणि झोपेनं कधीही माणसाचं चांगलं, आळशी माणसं जी असतात, झोपाळू जी असतात, त्यांचं कुठलंही कार्य, भजन म्हणा, पूजन म्हणा, काम म्हणा, व्यवहार म्हणा, त्याचा कधीही अशा प्रकारे तो व्यवहार सिद्धीला जात नाही. ऐसे कर्म भेदे मुदले फळ सुखही त्रिधा हाले ते हे यथागमे केले गोचर तुझ. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, याप्रमाणे ऐसे कर्मभेदे मुद्दले, याप्रमाणे मुद्दल कर्माच्या भेदानेच फलरूप सुख सुद्धा 3 प्रकारचं होईल. कशामुळे? कर्माच्या भेदाने. कर्मही 3 प्रकारचं आहे, सात्विक, राजस, तामस. आणि त्याचं फल सुद्धा 3 प्रकारचं आहे, सात्विक, राजस आणि तामस. हे स्पष्ट तुला शास्त्र, यथाशास्त्र मी तुला सांगतो आहे, असं भगवान अर्जुनाला म्हणतात. ते कर्ता कर्म फळ हे त्रिपुटी एकी केवळ वाचोनी काहीच नसे स्थूळ सूक्ष्मी ये. ते जे कर्म, कर्ता कर्म आणि फळे 3 प्रकार आहेत.
त्रिपुटी आहे. कर्म करणारा, कर्म आणि त्याचं फळ अशी ही त्रिपुटी आहे. 3 प्रकार आहेत. वाचून काही नसे स्थूल सूक्ष्मी ये. विचार जर केला तर स्थूल आणि सूक्ष्म या जगामध्ये दुसरं काहीच नाही. जगात स्थूल सूक्ष्मपणा आहे आणि आपल्या शरीराच्या ठिकाणी सुद्धा स्थूल सूक्ष्मपणा आहे. हे दिसणारं जे शरीर आहे हे स्थूल आहे, हे काम करत नाही, लक्षात ठेवा. मग सूक्ष्म शरीर जे आहे ते काम करतं. सूक्ष्म शरीर हे 17 तत्वाचं आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी ह्या 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे आणि ते कार्यरत आहे. हा स्थूल देह कार्यरत नाही आहे, लक्षात ठेवा. ज्याप्रमाणे हा जो बल्ब आहे हा स्थूल आहे आणि त्यातली जी काही इलेक्ट्रिक आहे ती सूक्ष्म आहे. इलेक्ट्रिक नसेल तर बल्ब प्रकाश देत नाही. तसं सूक्ष्म शरीर जर नसेल तर हे स्थूल शरीर काम करत नाही. ज्यावेळी हे शरीर पडतं त्यावेळी हे 17 तत्व या शरीरातून निघून जातात आणि मग शरीर पडल्या जातं. म्हणून म्हटलं या ठिकाणी की वाचून काहीच नसे स्थूल सूक्ष्मी ये. आणि म्हणून या स्थूल सूक्ष्म जगामध्ये दुसरं काहीच नाही आहे, लक्षात ठेवा. काय? आणि ते तव त्रिपुटी तिही गुणी इही किरीटी. ही जी त्रिपुटी सांगितली, कर्ता, कर्म आणि फळ, हे 3 गुणापासून निर्माण झाली. याचे पण 3 गुण आहेत. कर्ता ही 3 प्रकारचा आहे, सात्विक, राजस, तामस. कर्म हे 3 प्रकारचं आहे, सात्विक, राजस, तामस. आणि फळ सुद्धा 3 प्रकारचं आहे. सात्विक कर्माचं सात्विक फळ आहे, राजसी कर्माचं राजसी फळ आहे आणि तामसी कर्माचं तामसी फळ आहे. फळाचंही 3 प्रकार आहेत. गुंफिली असे पटी तंतुवी जैशी. ज्याप्रमाणे एकच दोरा पण सर्व वस्त्र त्या दोऱ्यापासून तयार होतं. एकची तंतू नाना पंतू, धोतर आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जसं तंतू एकच आहे पण त्यापासून हे सर्व आडवे उभे धागे करून वस्त्र तयार होतं. त्याप्रमाणे अर्जुना ही त्रिपुटी जी आहे ती या गुणाने गुंफलेली आहे. गुंफलेली असे पटी तंतू जेवी. जसं दोऱ्याने वस्त्र गुंफल्या जातं, तयार केलं जातं, त्याप्रमाणे हे 3 प्रकार जे आहेत या त्रिपुटीमुळे तयार होतात. त्रिपुटी म्हणजेच राजस, तामस, सात्विक. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेविश्चात्रिभिर्गुणैः. आता या 40व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगता आहेत की न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्जैर्मुक्तं यदेभिश्चात् त्रिभिर्गुणैः. अर्थात या पृथ्वीमध्ये, स्वर्गामध्ये किंवा देवामध्ये असा कुठलाही प्राणी नाही आहे. मग स्वर्ग असेल, मृत्यूलोक असेल किंवा देवलोक असेल, या 3 ठिकाणी प्रकृतीपासून झालेल्या 3 गुणांनी मनुष्य युक्त आहे. देव असेल तरी 3 गुण आहेत. स्वर्गातले देव त्रिगुणात्मक आहेत, मृत्यूलोकामध्ये त्रिगुणात्मक आहेत. काय? किंवा देव सुद्धा त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतरा त्रैलोक्य राहणं असं म्हटलं काय. त्रिगुण, 3 गुणाचे 3 प्रकार झाले आहेत. वास्तविक आत्मा परमात्मा एकच आहे, पण जगाच्या कार्याकरता भगवंताने 3 गुणाचे 3 रूप धारण केले. जगत उत्पत्ती करता सत्वगुण रूपी भगवान विष्णूचं रूप धारण केलं. जगताच्या उत्पत्ती करता ब्रह्मरूप, रजोगुण जगाच्या पालना करता भगवान विष्णूचा अवतार आहे. जगाच्या उत्पत्ती करता रजोगुणी ब्रह्मदेव,
सत्वगुणी भगवान विष्णू आणि जगाच्या नाशाकरता भगवंतानेच शिवरूप धारण केलं आणि जगाचा नाश करता आहे. 3 रूप हे एकाच परमात्म्याचे आहेत, पण 3 गुणाचे हे 3 अवतार घेतले या जगाचे कार्य करण्याकरता. म्हणून प्रकृतीच्या आलोकी न बंदिजे ही सात्विकी तैसी स्वर्गी ना मृत्युलोकी अथी वस्तू. म्हणून प्रकृतीच्या आलोकी, म्हणून या प्रकृतीच्या प्रकाशामध्ये असलेली अशी एकही वस्तू स्वर्गामध्ये म्हणा किंवा मृत्यूलोकामध्ये नाही. कारण जी सत्वादी गुणाने बांधलेली नाही, 3 गुणाने बांधलेली नाही, अशी 3 लोकामध्ये एकही वस्तू नाही. सर्व वस्तू म्हणजे सर्व प्राणी, मग या लोकातले असतील, देवलोकातले असतील, स्वर्गातले असतील, हे 3 गुणानेच बांधलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा नाही, कोणी सत्वगुणाने बांधलेलं आहे, कोणी रजोगुणाने बांधलेलं आहे, कोणी तमोगुणाने बांधलेलं आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला तर काही दिसत नाही बा बांधलेलं, पण तुम्ही कसं काय म्हणता बांधलं म्हणून? तर त्या अशाहून ओळखायचं आपण की जो जास्त परमार्थाची ओढ ज्याला आहे तो सत्वगुणाने बांधलेला आहे. ज्याला प्रपंचाची जास्त ओढ आहे तो रजोगुणाने बांधलेला आहे. आणि ज्याला दुसऱ्याला दुःख देणं आवडतं तो तमोगुणाने बांधलेला आहे. असे त्रिगुणात्मक हे जग आहे आणि 3 गुणाने हे बांधलेलं आहे. कैचा लोवे विन कांबळा, मातीये विन मोदळा, का जळे विन कल्लोळा होणे आहे. कैचा लोवे विन कांबळा, लोकरी वाचून घोंगडी तयार होत नाही, लक्षात ठेवा. लोवे म्हणजे लोकर, लोकरीशिवाय घोंगडी होत नाही. माते विन मोदळा, मातीशिवाय मडकं तयार होत नाही. का जळे विन कल्लोळा होणे आहे, पाण्याशिवाय लाटा निर्माण होत नाही. काय लोकर कांबळी करता लोकर पाहिजे, त्याचप्रमाणे मडक्या करता मातीच पाहिजे आणि लाटे करता पाणी पाहिजे. तसं या 3 दृष्टांताप्रमाणे तैसे न होणी गुणाचे सृष्टीच्या रचना रचे, ऐसे नाहीच गा साचे प्राणी जात. भगवान सांगतायत की अर्जुना, तैसे न होणी गुणांचे, त्याप्रमाणे असा कोणताही प्राणी खरोखर झालाच नाही की जो गुणातीत आहे. गुणातीत फक्त एक परमात्मा आहे. गुणातीत खेळ मांडीला येणे हो, तो भगवान गुणाच्या अतीत आहे, गुणातीत आहे. बघा लक्षात ठेवा. म्हणून तो महाराजांनी म्हटलंय, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे, अनुमानेन अनुमानेन. श्रुती नेती नेती म्हणते एक गोविंदू रे, अनुमानेन अनुमान. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. भगवान हा गुणातीत आहे. भगवान हा गुणात बांधलेला नाही, लक्षात ठेवा. त्याला जगाच्या कार्याकरता गुण धारण करावे लागले. तैसे न होणी गुणाचे सृष्टीच्या रचना रचे, ऐसे नाही जगा साचे प्राणीजात. याप्रमाणे कोणताही प्राणी गुणाशिवाय नाहीच आहे, लक्षात ठेवा. कुठलाही प्राणी असो म्हणतो. 84 लाख योनीमध्ये जे प्राणी आहेत हे सर्व गुणांनी बांधलेले आहेत, लक्षात ठेवा. काही प्राणी सत्वगुणी आहेत, काही प्राणी तमोगुणी आहेत, काही प्राणी रजोगुणी आहेत,
मनुष्याला मात्र तिन्ही गुण आहेत. सर्व सत्वगुणी नाहीत, रजोगुणी नाहीत, तमोगुण नाही असं नाही. तिन्ही गुणाने बंदिस्त हा मनुष्य देह आहे. ज्या ज्यावेळी तो भजन करतो तेव्हा त्याला सत्वगुण उत्कर्ष पावतो. ज्या ज्यावेळी संसारामध्ये तो मग्न होतो तेव्हा रजोगुण उत्कर्षाला प्राप्त होतो. आणि ज्या ज्यावेळी तो जो कोणी असेल तमोगुणी मनुष्य दुसऱ्याच्या वाईटात सुख मानतो त्यावेळी तमोगुणाचा उत्कर्ष होतो. सगळी माणसं अशी नसतात काय, म्हणून हे स्पेशल आहेत गुण. रजोगुणी माणसं जास्त मोही असतात, लोभी असतात. तमोगुणी माणसं क्रोधी असतात आणि नेहमी दुसऱ्याच्या वाईटाचे प्रयत्न करणारी असतात. आणि सत्वगुणी माणसं जी असतात ती मोक्ष मार्गी लागलेली असतात. या लागे हे सकळ ती गुणाचे केवळ घडिले आहे निखिळ ऐसे जाण. आणि म्हणून भगवान सांगतायत अर्जुना, या लागी हे सकळ. सकळ म्हणजे सर्व प्राणी. हे सर्व प्राणी तिन्ही गुणाचे केवळ. हे त्रिगुणात्मक आहे सर्व प्राणी. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये हे 3 गुण आहेत. माणसाच्या ठिकाणी सुद्धा कमी अधिक प्रमाणात 3 गुण आहेत. सत्वगुण ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडे रजोगुण नाही असं नाही, आहे थोड्या प्रमाणामध्ये. तमोगुण नाही असं नाही, थोड्या प्रमाणात आहे तो काय. अर्थात ते तमोगुणासारखं कार्य करणार नाही, पण तमोगुण नसतो असं मात्र नाही आहे, लक्षात ठेवा. आई जेव्हा मुलाला शिव्या देते, जरी त्या शिवीमध्ये क्रोध नसेल, आईची शिवी म्हणजे मुलाच्या कल्याणाकरता असते, तरी पण तिथं थोडासा तरी तमोगुण निर्माण होतोच. संसारामध्ये रजोगुण निर्माण होतोच, थोडा का होईना. आणि परमार्थामध्ये तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. इथं मात्र सत्वगुण लागतो. सत्वगुणाशिवाय मनुष्य परमार्थ करू शकत नाही. म्हणून घडलीचे निखिळ ऐसे जाण. म्हणून हे 3 गुणाचेच हे सर्व प्राणी बनलेले आहेत, निर्माण झालेले आहेत. गुणी देवात्रयी लावी. आणि आपल्या ठिकाणी जे गुण आहेत त्या गुणाचा निराश करण्याचं सामर्थ्य फक्त मानवाच्या ठिकाणी आहे. रजोगुण असेल तरी त्याच्यावर कंट्रोल करू शकतो, तमोगुण असेल त्याच्यावर तो कंट्रोल करू शकतो, सत्वगुण असेल तो वाढवू शकतो. हे फक्त माणसाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, इतर प्राण्यांच्या ठिकाणी ते नाही आहे, लक्षात ठेवा. तेव्हा कुत्र्याच्या ठिकाणी तमोगुण आहे. आपल्याला जर कोणी सांगितलं शांत राहा, आपण शांत राहू शकतो. कुत्र्याला किती सांगा शांत राहायला, ते राहतच नाही. तर सारखं भुंकतच राहील. काय तो तमोगुणावर कंट्रोल करू शकत नाही आहे, रजोगुणावर कंट्रोल करू शकत नाही आहे. आणि सत्वगुण तर त्याच्या ठिकाणी बहुअंशाने नसतोच. एखाद्या प्राण्याच्या ठिकाणी सत्वगुण असतो. काही कुत्रे असे आहेत की ते पंढरपूरच्या वारीला जातात, एकादशी करतात आणि अन्न ग्रहण करत नाहीत त्या दिवशी. असे काही प्राणी आहेत, अशा काही गाया आहेत काय, किंवा ते समजायचं आपण की त्याला चुकून तो जन्म मिळालेला आहे काय. पण ते मागच्या वारीमध्ये, आता जी वारी झाली ना त्या वारीला, का आषाढी वारीला एक कुत्र दिंडी बरोबर गेलं होतं. ते कुत्र असं होतं की कुठे झोपायचं, कुठेही बसायचं आणि कुठे खात नव्हतं. ते फक्त वारकऱ्यांचीच भाकरी खाणार. एकादशीला तर अन्न त्यांनी घेतलंच नाही. आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेलं, ते माऊलीच्या समाधी जवळ गेलं आणि तिथे जाऊन त्यांनी लोटांगण घातलं आणि मग ते घरी बाहेर आलं. म्हणजे असे जे काही आहे, चुकून त्यांना जन्म तो मिळाला असेल
कमी अधिक पुण्याने म्हणा, पण त्याला ती जाण आहे. ती माणसाला जाण नाही आहे. कुत्रे सुद्धा अन्न खात नाही एकादशी. असे काही असतात बिचारे, ते अन्न खात नाहीत, पण माणसाला एकादशीच माहीत नाही. त्यांना एकादशी आज एकादशी आहे, आज कांदे कशाला चिरले तुम्ही, भाजी करता का, आज एकादशी आहे. नाही, आम्हाला नसते, त्याला माहीत बी नसते. लक्षात ठेवा. म्हणजे माणसात असा प्रकार आहे. पशुमध्ये आहे, पशु पाळतात. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, लक्षात ठेवा की गाय असेल, म्हैस असेल, घोडा असेल, गाढव असेल, काय त्यात शेळी असेल, मेंढी असेल, यांच्या पुढे मध्य मांस टाकून बघा. हे घेतात का? ते स्पर्श सुद्धा करणार नाही त्याला. हे सगळे प्राणी हे माणसाच्या जातीचे. माणूस जसा, आपण किती प्रकार सांगितले प्राण्याचे? 4 प्रकार सांगितले. कोणते कोणते सांगितले? 4 प्रकार. त्यात माणूस आणि पशु कसे एक जातीचे कसे आहेत? ते जारज आहेत. ते जारज. आणि आपणही जारज आहेत. जारज याचा अर्थ जहारापासून, त्याचे म्हणजे जहार त्यांना जन्माला येताना ते गुंडाळलेलं जे असतं ना, नाही का, त्याला जार म्हणतो आपण. काय? आणि तसे ते प्राणी आणि आपण एकच आहोत. जारज तेही आहेत. शेळी, मेंढी, गाढव, कुत्रं, आपलं गाढव, घोडं असेल, म्हैस, गाय वगैरे हे जे प्राणी आहेत हे शाकाहारी प्राणी आहेत. काय? हे मनुष्याच्या जाती, एकाच जातीचे आपण आहोत. जारज या दृष्टिकोन, खाण एकच आहे, पण त्यांना मध्य मांस तुम्ही टाकून बघा, खाणारच नाही. माणसाला सुद्धा मध्य मांस माणसाचा आहार नाही आहे, पण माणसं घेतल्याशिवाय राहतच नाही आहे. मग सांगा तुम्ही, शेळी, मेंढी, गाढव, घोडं, गाय, म्हैस हे श्रेष्ठ का माणसं श्रेष्ठ? पशु श्रेष्ठ आहे. भले तुझं वाचून तुझं विन पक्षी राहिले. तुझ्यापेक्षा हे लोक फार चांगले आहेत. मानवापेक्षा मानव सगळ्यात गुंतलेला आहे आणि सगळ्यात वायाला गेलेला आहे. काय चाललाय विषय आपला? की या लागी हे सकळ तिही गुणाचीच केवळ घडले आहे निखिळ ऐशे जाण. म्हणून या 3 गुणाचे प्राणी आहेत. सर्व 3 गुणांनी बनलेले आहेत. ते गुण कसे, काय, त्याचं वैशिष्ट्य काय आहे याचा विचार आपण करत आहोत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा आता विश्वात्मके